कांदेली स्वच्छ साफ करून धुवून त्याला मीठ आणि कोकम लावून ठेवलं आहे. वाटण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, टोमॅटो, एक कांदा, एक हिरवी मिरची, 1.5 इंच आले, 5 लसूण पाकळ्या, अर्धी कैरी, 10 ते 12 संकेश्वरी मिरच्या, 1 वाटी किसलेले खोबरे, 2 चमचे धणे, फोडणीसाठी ठेचलेलं लसूण आणि बारीक चिरलेला कांदा. सर्व जिन्नस बारीक वाटून घेऊया. फोडणीसाठी तेल, राई, ठेचलेला लसूण, चिरलेला कांदा, हळद, चवीनुसार मीठ, परतून घेऊया. कोथिंबीर, वाटलेले वाटण मिक्स करून घेऊया. 2 मिनटं वाफ देऊया. ग्रेव्ही कशी हवी त्यानुसार पाणी घालून घेऊया. साराला कड आल्यावर त्यात मांदेली घालून घेऊया. कोकम 5 मिनटं कालवण शिजू देऊया. सार झालाय. आता गॅस बंद करूया. कोळंबीच्या सारासाठी लागणारं वाटण: 4 काळी मिरी, 1 मोठी वेलची, दालचिनी, 1.5 इंच आले, 5 लसूण पाकळ्या. परतून घेऊया. 1 उभा चिरलेला कांदा परतून घेऊया. कांदा मऊ झाल्यावर काढून घेऊया. कढईत 1 चमचा तेल घालून अर्धी वाटी सुके खोबरे भाजून घेऊया. खोबरं लाल झाल्यावर काढून घेऊया. 1 चमचा तेल घालून अर्धी वाटी ओलं खोबरं परतून घेऊया. ओलं खोबरं लालसर झाल्यावर काढून घेऊया. फोडणीसाठी तेल, तेजपत्ता, दालचिनीचे 2-3 तुकडे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, चवीनुसार मीठ, परतून घेऊया. फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालूया. परतून घेऊया. कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी 5 मिनटं झाकण ठेवूया. कांदा टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात 2 चमचे मालवणी मसाला घालूया. मालवणी मसाला घातल्यावर चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावर कोळंबी, बटाटा मिक्स करून घेऊया. 2 मिनटं झाकण ठेवूया आणि 1 वाफ देऊया. कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया. दोन मिनटं वाफ देऊया. ग्रेव्ही किती पातळ घट्ट हवी त्यानुसार गरम पाणी घालून घेऊया. आता गॅस बारीक ठेवून कालवण चांगलं शिजू द्या. बटाटा शिजलाय की नाही चेक करा. बटाटा शिजल्यावर त्यात 2 कोकम घालूया. कोथिंबीर, कालवण झालंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.